दत्तात्रय भगवान आणि त्यांच्यानंतर याज्ञवल्क्यजी बाबा, शुक याज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी असे 4 ब्रह्मवेते आहेत। पण या चारही ब्रह्मवेत्यामध्ये विलक्षण जीवन असं ज्यांचं आहे ते म्हणजे याज्ञवल्क्य बाबा। कशामुळं? शुकाचार्यांनी लग्न केलं का? नाही। कपिल भगवंतांनी लग्न केलं का? नाही। दत्तात्रयांनी लग्न केलं का? नाही। पण याज्ञवल्क्यांना 2 बायका होत्या। 2 बायका असो सुद्धा ब्रह्मवेते ठरलेले आहेत। एक जण म्हणला महाराज, अहो 2 बायका करणं तर सगळं पाप सांगितलंय। एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी। माणसानं पहिली पत्नी चांगली असताना, आता याचा व्यापक अर्थ जाणून घ्या बरं। सगळ्या